नमस्कार. चला, दिवाळीचा पुढचा पदार्थ बेसनाचे लाडू. चला आता आपण बघूया प्रमाण. हे 5 ग्लास आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे, 5 ग्लास. आणि ही 1 ग्लास थोडा रवा घेतलेला आहे. रवा थोडा घातला ना आणखीन लाडू छान होतात. आणि ही साजूक तूप आहे घरचं. आणि हे जेवढं लागेल तेवढं प्रमाण आपण थोडं 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 घालत राहायचं. आणि जेवढं लागेल तेवढं घालायची. विलायची आणि हे बदाम. चला पुढं बघूया आता आपण. चला आता आपण बेसन भाजूया. पहिलं अगोदर थोडंसं बेसन भाजून घ्यायचं, नंतर तूप घालायला चालू करायचं. हे आपण भाजताना ना असं थोडं 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 तूप घालू शकतो. एकदम घालायचं नाही तूप, थोडं थोडं घालायचं म्हणजे छान भाजलं जातं खरं. आणि 5 ग्लास बेसन होतं आणि 1 ग्लास रवा, त्याला 4 ग्लास साखर, पिठी साखर 4 ग्लास लागते. आता तुम्ही बघू शकता हळूहळू बेसनाचा रंग बदलतो. ते जे बेसन आपण भाजतो ते एकदम फास्ट गॅसवरती पण भाजायचं नसतं, लो गॅसवरती हळू मंद आचेवरती भाजून घ्यायचं असतं. वास सुटायला लागतो जसं जसं बेसन भाजत जातं तसं. आपण कलर बघणारच आहोत कसं होतंय फायनल. आता तुम्ही बेसनाचं टेक्स्चर आणि कलर बघू शकता. अजून भाजत राहायचंय आपल्याला, हे झालेलं नाहीये. थोडंसं राहिले, आता कलर यायला लागलाय. इथे आपण तूप घालून रवा भाजून घेतलेला आहे आणि हे पीठ पण आता आपलं थोडं भाजूत आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता हा आपल्याला रवा त्याच्यामध्ये मिक्स करून परत एकदा भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजायला ना जास्त घाई करायची नाही. 30 ते 40 मिनिटं छान बारीक ह्याच्यावर बेसन भाजून घ्यायचं. आता आपण त्याच्यामध्ये रवा ॲड केलेला आहे. ते छान रवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा भाजत राहायचं आहे. वरून तूप घालतच राहायचं आहे आपल्याला. हे आपलं आता पीठ झालेलं आहे. एकदम कलर पण छान आलाय, तुम्हाला मी दाखवते. हे बघा कलर कसा आलाय. झालेलं आहे पीठ तयार. एकदम ब्राऊन छान कलर आलेला आहे. आता आपलं हे पीठ छान भाजून झालेलं आहे. आपण गॅस ऑफ केलेला आहे आणि थोडंसं कोमट होऊ द्यायचं हे. आता हे पीठ भाजायला आपल्याला जवळजवळ 45 ते 50 मिनिट लागलेले आहेत. आपण आता हे थंड व्हायला ठेवलेलं आहे. साखर आपली बारीक केलेली आहे, ती याच्यात आपल्याला थंड झाल्यावरती मिक्स करायची आहे. 6 ग्लास ह्याला पिठाला 4 ग्लास साखर मिक्स करते. आता आपण वेलची पावडर टाकून घेऊया आणि थोडं जायफळ पण थोडं खिसून घालूया आणि मग मिक्स करूया सगळं एकजीव. हे आता आपण मिक्स करून घेतलंय. आता आपण लाडू बांधायला चालू करूया. छान मिक्स झाले हे. आता हे बघा असं झाले. आता आपण लाडू बांधून घेऊ. साखर घातलेली आहे, सगळं सारण तयार, एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता लाडू बांधायचे. बघा अशा प्रकारे लाडू वळायचा येतो. हे बघा पटकन लाडू येतो. तयार. बघा आपला लाडू तयार झालेला आहे. त्याला डेकोरेशनसाठी वरती तुम्ही तुमच्या आवडीने कोणतीही ड्रायफ्रूट लावू शकता. आम्ही बदाम लावणार आहोत.
हे असा बदाम चिपकवलेला आहे. आता आपण सगळेच लाडू बनवून घेऊया. आपले लाडू पूर्ण झालेले आहेत ते बनवून. हे बघा असे झाले लाडू. खूप छान कलर आलाय. खूप छान एकदम व्यवस्थित झालेत. काही प्रॉब्लेम नाही. आणि आता आमची सखी बघते लाडू कसा आहे ते. कसे झाले? छान छान झाला देऊ. थोडा थोडा. हो छान झाला. छान झालाय. छान झालाय. खरंच छान झालंय. खूप छान गोड झालंय एकदम व्यवस्थित. ओके, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपी फॉलो करून लाडू बनवून पहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करा. आता भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय. बाय.